वैष्णवीच्या मृत्यूनंतर हगवणे कुटुंबाचा खरा चेहरा उघड झाला. बाहेरून सभ्य आणि प्रतिष्ठित दिसणारे हे कुटुंब आतून किती लोभी आणि क्रूर आहे हे पाहून सगळे हादरले. करिश्मा जी एक यशस्वी उद्योजिका म्हणून ओळखली जायची, तिची क्रूरता समोर आली. ती वैष्णवीच्या मृत्यूत सामील होती. वैष्णवीचा नवरा शशांक, जो तिच्या प्रेमात वेडा होता, तोच तिच्या मृत्यूचा मुख्य सूत्रधार ठरला. 2 कोटींच्या फ्लॅटसाठी त्याने वैष्णवीचा मानसिक आणि शारीरिक छळ केला, धमक्या दिल्या आणि राजकीय प्रभाव वापरून पोलिसांना शांत केलं. वैष्णवीच्या आई-वडिलांनी अनेकदा पोलिसांकडे तक्रार केली, पण हगवणे कुटुंबाच्या दबावामुळे पोलिसांनी फक्त कागदावर नोंद करून प्रकरण दाबलं. शशांकचा बाप राजेंद्र हगवणे, जो स्वतःला समाजसेवक म्हणवायचा, त्यानेही या कटाला पाठिंबा दिला. वैष्णवीच्या मृत्यूच्या दिवशी तो चक्क 25 कार्यकर्त्यांना घेऊन आला, जणू काही राजकीय मिरवणूक होती. पण त्याला लवकरच कळलं की ही लढाई आता फक्त राजकारणाची नाही, तर एका निर्दोष मुलीच्या न्यायासाठी आहे. मग त्याने आपला मुलगा सुशीलला घेऊन पळ काढला. मीडियाने हे प्रकरण हाती घेतलं. आई गेली, बाळ रडतंय, या मथळ्याने महाराष्ट्रातच नव्हे तर देशभर खळबळ माजली. समाजाचा रोष आणि मीडियाचा दबाव यामुळे हे प्रकरण आता सगळ्यांसमोर आलं. वैष्णवीच्या मृत्यूनंतर महिलांच्या हक्कांचा आणि कौटुंबिक छळाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला. अनेक महिला संघटना पुढे आल्या आणि सोशल मीडियावर #JusticeForWaishnavi हा हॅशटॅग ट्रेंड करू लागला. पोलिसांनी शशांक आणि करिश्माला ताब्यात घेतलं तेव्हा अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या. वैष्णवीवर हल्ल्यासाठी वापरलेला लोखंडी रॉड, मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज आणि व्हॉट्सअप चॅट्स हे सर्व पुरावे तिच्या न्यायाची मागणी करणारे ठरले. घरात काम करणाऱ्या नोकरांनी साक्ष दिली की वैष्णवी रडायची, शशांक रोज शिव्या द्यायचा आणि रात्री कधीकधी मारहाण व्हायची. वैष्णवीच्या आईने मुलाखतीत सांगितलं, माझ्या मुलीला मी मरायला वाढवलं नव्हतं. ती शशांकवर प्रेम करायची, पण हे प्रेम तिला मृत्यूकडे नेईल असं कधी वाटलं नव्हतं. न्यायालयीन कारवाई सुरू झाली. वैष्णवीच्या वकिलांनी ठामपणे सांगितलं की ही आत्महत्या नाही, तर सुनियोजित हत्या आहे. रोजचा छळ, पैशासाठी तगादा आणि बाळाचा मानसिक दबाव यामुळे हा गुन्हा अत्यंत गंभीर बनला. शशांक आणि करिश्माने जामिनासाठी अर्ज केला, पण कोर्टाने तो फेटाळला. न्यायाधीश म्हणाले, ज्यांनी एका स्त्रीचा असा क्रूरपणे जीव घेतला त्यांना जामीन मिळणार नाही. दरम्यान वैष्णवीच्या बाळाला तिच्या आईवडिलांकडे सोपवण्याची प्रक्रिया सुरू झाली. सामाजिक कार्यकर्त्यांनीही मदतीसाठी पुढाकार घेतला. वैष्णवीने तिच्या मैत्रिणीकडे दिलेली डायरी आणि एक व्हिडिओ क्लिप न्यायालयात सादर झाली. डायरीत तिने लिहिलं होतं, माझी नणंद आणि नवरा मला रोज मारतात. मी रात्री बाळाला मिठी मारून रडत झोपते. हे पुरावे तिच्या संघर्षाची आणि अन्यायाची साक्ष ठरले. वैष्णवीच्या डायरीतील हृदयद्रावक ओळी, माझ्या नवऱ्याच्या नजरेत प्रेम नाही, क्रूरपणा आहे, आणि तिच्या मोबाईलमधील व्हिडिओ क्लिप्स न्यायालयात सादर झाल्या. एका व्हिडिओत शशांक आणि करिश्मा वैष्णवीवर ताशेरे ओढताना दिसले, तेव्हा कोर्टात सन्नाटा पसरला. न्यायाधीशांनी ठामपणे सांगितलं, ही आत्महत्या नाही तर मानसिक आणि शारीरिक हिंसेमुळे घडलेली सुनियोजित हत्या आहे. राजकीय गदारोळ आणि कायद्यात सुधारणांची मागणी. या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकाकडे SITकडे सोपवण्यात आला. महाराष्ट्र महिला आयोगानं स्वतः लक्ष घालून वैष्णवीच्या कुटुंबाला भेटलं आणि तिच्या बाळाला जनकाला सुरक्षित ठिकाणी हलवण्याची व्यवस्था केली. वैष्णवीच्या आईवडिलांना सरकारी मदतीचं आश्वासन मिळालं. राजकीय पातळीवर प्रचंड गोंधळ उडाला. विरोधी पक्षांनी हगवणे कुटुंबाच्या राजकीय संबंधांचा पर्दाफाश करण्याची आणि पोलिसांच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याची मागणी केली. विधानसभेत हा मुद्दा गाजला. जर सुशिक्षित मुलीची ही अवस्था असेल तर सामान्य महिलांचं काय, असा सवाल उपस्थित झाला. कौटुंबिक हिंसाचाराविरुद्ध कायदे कडक करण्याचा दबाव वाढला. पुढील तपास आणि आर्थिक व्यवहार. शशांक, करिश्मा आणि राजेंद्र हगवणे न्यायालयीन कोठडीत होते. तपासात अनेक धक्कादायक खुलासे झाले. शशांकाने आपला मित्र निलेश चव्हाणच्या खात्यातून संशयास्पद रक्कम फिरवल्याचे पुरावे सापडले. या रकमांचा उपयोग कशासाठी झाला याचा तपास सुरू झाला. दरम्यान वैष्णवीच्या बाळाने, जनकाने, वयाच्या इतक्या लहान अवस्थेत मानसिक आघात सहन केला हे पाहून अनेक मानसोपचार तज्ज्ञांनी मदतीसाठी पुढाकार घेतला. वैष्णवीच्या लढ्याची आणि तिच्या बाळाच्या भवितव्याची ही कहाणी समाजाला अंतर्मुख करणारी ठरली. #JusticeForWaishnavi हा लढा आता केवळ एका कुटुंबापुरता मर्यादित नसून महिलांच्या हक्कांसाठी आणि न्यायासाठीचा देशव्यापी आवाज बनला. वैष्णवीच्या बाळाला, जनकाला भावनिक आधार देण्यासाठी तज्ज्ञांनी तिच्या माहेरच्या लोकांना सल्ला दिला की त्याला प्रेम, सुरक्षितता आणि मनोबल वाढवणारा आधार द्यावा. केस स्टडी आणि सामाजिक बदलाची लाट. वैष्णवीचं प्रकरण आता केवळ एक गुन्हा न राहता एक केस स्टडी बनलं. कायदा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, महिला आयोगासाठी आणि सामाजिक चळवळींसाठी हे प्रकरण एक उदाहरण ठरलं की श्रीमंती, राजकीय ओळख किंवा सामाजिक प्रतिष्ठेपेक्षा एका स्त्रीचं जीवन महत्त्वाचं आहे.
एका वृत्तवाहिनीने प्रेमळ आईचा आक्रोश नावाची डॉक्युमेंटरी बनवली, जी देशभरात लाखो लोकांनी पाहिली. सोशल मीडियावर #जस्टिस फॉर वैष्णवी पुन्हा ट्रेंड झाला. यामुळे अनेक महिला ज्या वैष्णवीसारखंच हिंसाचार सहन करत होत्या पुढे आल्या आणि पोलिसांत तक्रारी दाखल केल्या. वैष्णवीने स्वतःसाठी न्याय मागितला नव्हता, पण तिच्या मृत्यूनंतर उभ्या राहिलेल्या आंदोलनाने हजारो महिलांना न्यायासाठी लढण्याची प्रेरणा दिली. जनतेच्या प्रचंड पाठिंब्यामुळे सरकारी यंत्रणा, न्यायालये आणि पोलीस खडबडून जागे झाले. न्यायालयातील खरी लढाई. वैष्णवीच्या आईवडिलांच्या तक्रारीनंतर शशांक, करिश्मा आणि त्यांच्या सासू-सासऱ्यांना अटक झाली. पण खरी लढाई आता कोर्टात सुरू झाली. वैष्णवीच्या कुटुंबासाठी ही फक्त गुन्हेगारी केस नव्हती, तर एका आत्म्याला न्याय मिळवून देण्याची सामाजिक लढाई होती. सरकारी वकिलांनी अतिशय ठोसपणे केस मांडली. त्यांनी वैष्णवीच्या डायरीतील पाने, तिच्या मैत्रिणीच्या साक्षीनोकरांचे जबाब आणि मोबाईलमधील व्हिडिओ क्लिप्स सादर केल्या. या पुराव्यांचा प्रभाव इतका जबरदस्त होता की बचाव पक्षालाही काही बोलता येईना. वैष्णवीच्या मृत्यूने सुरू झालेली ही लढाई आता एका मोठ्या सामाजिक बदलाची नांदी ठरली, जिथे न्याय आणि महिलांचे हक्क यांना प्राधान्य मिळू लागलं. भावनाविवश क्षण आणि जनकाच्या नावाची चिठ्ठी. शशांकच्या वकिलांनी वैष्णवीला मानसिक अस्थिर ठरवून केस वळवण्याचा प्रयत्न केला, पण वैष्णवीने तिच्या बाळा जनकाच्या नावाने लिहिलेली चिठ्ठी कोर्टात सादर झाली. तेव्हा सगळं चित्र बदललं. त्या चिठ्ठीत तिने लिहिलं होतं, जनक बेटा, मला माफ कर. मी खूप रडले, पण आता सहन होत नाही. तुझ्या वडिलांच्या लालसेने माझं अस्तित्व हरवलं. मी गेले तर आईबाबांना मिठी मार. तेच तुझे खरे आईबाबा आहेत. ही चिठ्ठी कोर्टात वाचली गेली तेव्हा न्यायाधीशांसह सर्व उपस्थित भावूक झाले. कोर्टातील शांतता अश्रूंनी भंगली. शवविच्छेदन अहवाल आणि कुटुंबाची साक्ष. या प्रकरणाने संपूर्ण देशाचं लक्ष वेधलं. एक आईसून आणि स्त्री कितीही मजबूत असली तरी कौटुंबिक हिंसेसमोर ती असहाय्य ठरते हे समाजाला कळलं. सरकारी वकिलांनी वैष्णवीवर झालेल्या मानसिक, शारीरिक छळाचे आणि पैशाच्या लालसेपोटी झालेल्या मारहाणीचे ठोस पुरावे सादर केले. शवविच्छेदन अहवालात डॉक्टरांनी नमूद केलं की वैष्णवीच्या शरीरावर 42 ठिकाणी जखमा होत्या. तिच्या पाठीवर सिगारेटचे चटके आणि हात-पायांवर काठ्यांनी मारल्याचे व्रण होते. वैष्णवीच्या आईवडिलांनी साक्ष देताना सांगितलं, आम्ही तिला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण ती म्हणायची, माझ्या प्रेमावर विश्वास आहे. आम्हाला काय माहीत, तेच प्रेम तिचा मृत्यू ठरेल. त्यांचा आक्रोश कोर्टात गुंजला. न्यायालयाचा निर्णय आणि समाजाची प्रतीक्षा. या केसकडे समाजाचं पूर्ण लक्ष लागलं होतं. मीडियाने 24 तास कव्हरेज केल्यानंतर सोशल मीडियावर #जस्टिस फॉर वैष्णवी अंतर्गत लाखो पोस्ट्स झाल्या. अनेक महिला संघटना रस्त्यावर उतरल्या. वैष्णवीचं नाव घेत अनेक महिलांनी आपल्यावरील छळ आणि अत्याचारांबद्दल उघडपणे बोलायला सुरुवात केली. वैष्णवीच्या मृत्यूने सुरू झालेली ही लढाई आता एका सामाजिक जागृतीचं रूप घेऊ लागली, जिथे महिलांनी आपल्या हक्कांसाठी आणि न्यायासाठी आवाज उठवला. वैष्णवीच्या न्यायासाठी सुरू असलेल्या लढाईबरोबरच जनजागृतीची मोहीमही जोरात सुरू होती. न्यायालयाने बालकल्याण समितीमार्फत जनकाला सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचा निर्णय घेतला. वैष्णवीच्या माहेरच्यांना जनकाचं पालकत्व मिळवण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी लागली. त्यांनी जनकाला घरी आणण्यासाठी लाखो लोकांच्या सह्या गोळा केल्या. हा काळ त्यांच्यासाठी खूप कठीण होता, पण देशभरातून मिळणारा पाठिंबा त्यांना आधार देत होता. हजारो लोकांनी पत्रं, फोन आणि ऑनलाईन मोहिमांद्वारे त्यांच्या पाठीशी उभे असल्याचं दाखवलं. वैष्णवीच्या कुटुंबाला वाटू लागलं की ती गेली खरी, पण तिचा आत्मा हजारो महिलांमध्ये जिवंत आहे. पुढील सुनावणीत शशांक हगवणेला चौकशीसाठी बोलावलं गेलं. त्याचं वागणं उद्धट आणि बेफिकीर होतं. तो म्हणाला, ती खूप बोलायची, मी फक्त तिला थांबवलं. पण पुराव्यांचा तडाखा इतका जबरदस्त होता की त्याच्या वकिलांचे सगळे दावे कोसळले. कोर्टाने निकाल राखीव ठेवला आणि पुढील तारखेला तो जाहीर करण्याची घोषणा केली. ती तारीख महाराष्ट्रात विशेषतः महिलांसाठी प्रतिष्ठेचा क्षण बनली. वैष्णवीच्या प्रकरणाने महिलांच्या हक्कांसाठी आणि कौटुंबिक हिंसाचाराविरुद्ध मोठी चळवळ उभी केली. तिला न्याय मिळाल्यास तिच्यासारख्या असंख्य महिलांना बळ मिळेल अशी आशा आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.